नमस्कार मित्रांनो. तर आज आहे सोमवार. आम्ही कॉलेजला गेलो होतो आणि कॉलेज सुटलं आणि आम्ही निघालो घरी. तर घरी आलो, जेवलो वगैरे आणि सागरदान जरा बोलवला. सागरदा बोलला, "कवठीवर जाऊन येऊया." तर लगेचच त्यासोबत निघालो कवठीवर. तर कवठीवर खूपच कचरा झाला होता. मग तो आम्ही खूप साफ केलेला मेहनतीने. कारण आम्हाला इथलेच पाणी जातं खाली. आम्हाला सर्व घराबिरात हेच पाणी असतं. तर पाण्यात खूपच घाण अडकली होती म्हणून ते आम्ही काढलेली. आणि आम्हाला उन्हाळ्यात तर हेच पाणी येतं, त्याच्यानंतर विहिरीचं असतं. तर इथं आम्ही पाईप काढत होतो. तर इथं होते बोंबील. मी खूप घाबरलो. बोंबील खूप डेंजरचा होता होता मित्रांनो. तुम्हाला जर ज्यांना बघितले नाही त्यांना माहिती असेल बोंबील कसे असतात. तर कवठीवरचा व्ह्यू तर एक नंबर होता. कवठीवर एकदम शांतता मस्तपैकी. इथे वाघ वगैरे पण येतो असंच पाणी प्यायला. तर आमच्याकडे असं बोलतात की बिबट्या फिरतो. आम्ही लगेचच आलो खेळायला. खेळायला आलो, बॉल हरवला होता, मग बॉल शोधत होतो खूप. खूप वेळ बॉल शोधला, त्यानंतर एक बॉल भेटला. तर तो बघा, तो फोनवर बोलतोय. कमेंटमध्ये नक्की सांगा, तो फोनवर कोणाशी बोलत असेल. तर बच्चूदा गाडी घेऊन निघाला खाली. त्याचं काहीतरी काम होतं, म्हणून तो निघाला खाली. तर आम्ही तर त्याला बोललेले लवकर ये खेळायला. खेळायला सर्वजण आले, टीम पाडलेली आणि खेळायला स्टार्ट केलं. तर आत्ताच आमचं खेळून झालं, आम्ही निघालो घरी. आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.